नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण निर्जंतुकीकरण आणि जंतुविरहीकरण शिकणार आहोत। निर्जंतुकीकरणला इंग्लिशमध्ये स्टरलायझेशन असं म्हटलं जात असतं, तर जंतुविरहितीकरणला डिसइन्फेक्शन असं म्हटलं जात असतं। या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत इंट्रोडक्शन, निर्जंतुकीकरण आणि जंतुविरहीकरणाचं स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शनचं इंट्रोडक्शन। त्यानंतर definition of sterilization, definition of disinfection, method of sterilization, physical method of sterilization ज्यामध्ये sunlight, heat, autoclave, hot air oven, boiling, chemical method ज्याच्यामध्ये इथिलीन ऑक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लुटरअल्डिहाइड, फॉर्मलअल्डिहाइड, क्लोरीन डायऑक्साईड, सोप आणि पाश्चरायझेशन या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात पहिले आपण पाहून घेऊया निर्जंतुकीकरणाची व्याख्या। निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व सूक्ष्मजीवांचा नाश करण्याची प्रक्रिया। निर्जंतुकीकरण म्हणजेच काय, तर सर्व जे सूक्ष्मजीव असतात त्यांचा नाश करण्याची प्रक्रियेला काय म्हणतात असतात, निर्जंतुकीकरण असं म्हणत असतात। यामध्ये बॅक्टेरिया, विषाणू, फफुंदी आणि इतर सर्व प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा नाश केला जातो। हे विशिष्टतः वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रिया साधने आणि खाद्यपदार्थांच्या सुरक्षतेसाठी वापरले जाते। उष्मा, रसायने किंवा विकिरणांचा वापर करून, विकिरण म्हणजेच काय, श किरण ज्याला म्हणतात, ज्यांना यूव्ही रेज असं म्हटलं जात असतं, यांचा वापर करून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया ही केली जात असते। नंतर पुढे आपण बघूया जंतुविरहीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये डिसइन्फेक्शन असं म्हटलं जात असतं। जंतुविरहितीकरण म्हणजेच काय, तर सूक्ष्मजीवांचा नाश करण्याची प्रक्रिया ज्यामध्ये सर्व सूक्ष्मजीवांचा नाश होतो, परंतु जास्त धोका असलेले जंतू किंवा रोगाणू नष्ट केले जात असतात। तर जंतुविरहितीकरणाच्या प्रक्रियेने काय केलं जातं की जेवढेही सूक्ष्मजीव आहेत ज्यांच्यापासून जास्त धोका आहे अशा जंतूंचे जे रोगाणू असतात त्यांचा नाश करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणत असतात, तर डिसइन्फेक्शन असं म्हणत असतात। हे साधारणपणे घरगुती आणि वैद्यकीय उपकरणांच्या स्वच्छतेसाठी वापरले जाते। यामध्ये रासायनिक किंवा विषारी द्रावणांचा वापर केला जात असतो। आपण आता बघूया निर्जंतुकीकरण व जंतुविरहितीकरणामधला फरक, डिफरन्स बिटवीन स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शन आपण आता पाहणार आहोत। सर्व सूक्ष्मजीव नष्ट होत असतात। निर्जंतुकीकरणामध्ये काय होत असतं, तर सर्व सूक्ष्मजीव नष्ट होत असतात आणि या ठिकाणी ऑटोक्लेव्ह, हॉट एअर ओव्हनचा वापर केला जात असतो। तर त्याच ठिकाणी जंतुविरहितीकरणामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या कमी केली जात असते, त्यांचा नाश केला जात असतो का, तर उत्तर आहे नाही। निर्जंतुकीकरणामध्ये सूक्ष्मजीवांचा नाश केला जातो, तर जंतुविरहितीकरणामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या ही कमी केली जात असते। यामध्ये रसायने आणि उकडण्याच्या पद्धतींचा वापर केला जात असतो। रसायन म्हणजे केमिकल, उकडणे म्हणजेच काय, बॉइलिंग। डिसइन्फेक्शन मेथडमध्ये काय केलं जात असतं, तर केमिकल्स आणि बॉइलिंगचा यूज करून सूक्ष्मजीवांचा म्हणजेच बॅक्टेरिया किंवा कुठलेही सूक्ष्मजीव असो त्यांच्या मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणत असतात, त्यांचा नाश केला जात असतो। निर्जंतुकीकरणाच्या एकूण 2 पद्धती आहेत। पहिले असते भौतिक पद्धत आणि दुसरे असते रासायनिक पद्धत। भौतिक पद्धतीला फिजिकल मेथड असं म्हणतात, तर रासायनिक पद्धतीला केमिकल मेथड असं म्हणत असतात। भौतिक पद्धतींमध्ये सूर्यकिरण म्हणजे सनरेज, उष्णता म्हणजेच हीट, ऑटोक्लेव्ह गरम हवेची भट्टी ज्याला हॉट एअर ओव्हन म्हणतात, आणि तिसरं शेवटचं म्हणजे उकडणे ज्याला बॉइलिंग असं म्हटलं जात असतं। या 5ही गोष्टींचा वापर करून फिजिकल पद्धतीमध्ये निर्जंतुकीकरण हे केले जात असते। सगळ्यात आधी आपण बघूया सूर्यकिरण म्हणजे सनरेज। सूर्यप्रकाशात एक विशिष्ट बॅक्टेरिसाइडल सूक्ष्मजीव नष्ट, बॅक्टेरिसाइडल म्हणजे काय, सूक्ष्मजीव नष्ट करणारा प्रभाव असतो, ज्याचे कारण त्याच्यातील जे यूव्ही रेज असतात, जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, यूव्ही किरण असतात किंवा ताप म्हणजेच हीट रेज असतात, यांच्यामुळे सूर्यप्रकाश काय करत असतो, तर सूक्ष्मजीवांचा नाश करत असतो। या किरणांच्या प्रभावामुळे सूक्ष्मजीवांचे DNA नष्ट होतात, ज्यामुळे त्यांचा नाश होत असतो। पाणी स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी सूर्यप्रकाश एक नैतिक म्हणजे नैसर्गिक निर्जंतुकीकरण पद्धत म्हणून वापरली जात असते। तर तुम्ही बघितलं असेल तलावातील पाणी, विहिरीतील पाणी हे शुद्ध करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केला जात असतो। का, कारण की सूर्यप्रकाशामध्ये यूव्ही रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट किरणं असतात, त्या किरणांमुळे जे बॅक्टेरिया असतात त्यांचा DNA किंवा जे सूक्ष्मजीव असतात त्यांचा DNA नष्ट होऊन जातो व त्यांचा काय होत असतं, त्या ठिकाणी मृत्यू होत असतो, ज्यामुळे ते पाणी
जंतूंपासून मुक्त होत असतं व स्वच्छ होत असतं. विशेषतः ताज्या पाण्याच्या स्रोतांमध्ये सूर्यप्रकाशामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणे सूक्ष्मजीवांचा नाश करतात. उदाहरणार्थ पाण्याचे ठेवलेले कंटेनर जसे की टाक्या, जलाशय, नद्या आणि सरोवर. सूर्यप्रकाश पाण्याला स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. विशेषतः पाणी जेव्हा उघड्या हवेत किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर सूर्यकिरण पोहोचतात तेव्हा त्या पाण्यातील सूक्ष्मजीव मरण पावत असतात. पुढे आपण बघूया उष्णतेद्वारे निर्जंतुकीकरणाची पद्धत, हीट मेथड ऑफ स्टरलायझेशन. उष्णतेद्वारे निर्जंतुकीकरण ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. ती सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी उष्णतेचा वापर करते. या पद्धतीमध्ये मुख्यतः 2 प्रकारचे उष्णतेचा वापर केला जात असतो. पहिली असते आर्द्र उष्णता, ज्याला मॉइस्ट हीट म्हणतात. दुसरी असते कोरडी उष्णता, ज्याला ड्राय हीट असं म्हणत असतात. पहिली असते आर्द्र उष्णता, ज्यामध्ये आर्द्र उष्णतेद्वारे निर्जंतुकीकरणामध्ये वाफेचा वापर केला जात असतो. वाफ अत्यंत प्रभावी असते कारण ती सूक्ष्मजीवांच्या संरचनेला नष्ट करू शकते. या पद्धतीमध्ये उष्णतेसह वाफचा वापर सूक्ष्मजीवांना नष्ट करण्यासाठी केला जात असतो. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे ड्राय हीट स्टरलायझेशन, ज्याला कोरडे उष्णतेद्वारे निर्जंतुकीकरण असं म्हटलं जात असतं. कोरडी उष्णतेद्वारे निर्जंतुकीकरणामध्ये वाफ वापरली जात नाही, तर साध्या उष्णतेचा वापर केला जातो. यामध्ये पदार्थ थेट उच्च तापमानावर ठेवले जातात आणि सूक्ष्मजीवांचा नाश होतो. या पद्धतीचा वापर ते पदार्थांसाठी केला जातो ज्यांना वाफ संपर्कात आणता येत नाही. नंतर आपण बघूया ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्ह ही विश्वसनीय पद्धत असून सर्व दवाखान्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात ही पद्धत वापरून वस्तू निर्जंतुक केल्या जात असतात. प्रिन्सिपल्स ऑफ ऑटोक्लेव्ह. पाण्याचे उकळण्याचे तत्व. पाणी त्याच्या वाफेचा दाब वातावरणाच्या दाबाच्या समान झाल्यावर उकळते. म्हणजेच पाणी उकळण्यासाठी त्याच्या वाफेचा दाब हवा वायूच्या दाबाशी जुळला पाहिजे. दाबात वाढ आणि तापमान. जेव्हा बंद भांड्यात दाब वाढवला जातो तेव्हा त्या भांड्यात पाणी उकळण्याचे तापमानही वाढते. म्हणजे जास्त दाब असलेल्या परिस्थितीत पाणी अधिक तापमानावर उकळते. सॅच्युरेटेड वाफ. सॅच्युरेटेड वाफ पूर्णपणे संतृप्त वाफ असे म्हटले जाते. यामध्ये सूक्ष्मजीवांचा नाश करण्याची अत्यंत चांगली क्षमता असते. यामध्ये बरेच पेनिट्रेटिव्ह द्रव कळलेली शक्ती असते आणि त्याद्वारे निर्जंतुकीकरणाची पद्धत कोरड्या उष्णतेपेक्षा जास्त प्रभावी असते. थोडक्यात कोरड्या उष्णतेपेक्षा वाफेमध्ये जंतू मारण्याची क्षमता ही अधिक असते. ऑटोक्लेव्हचे कंपोनंट्स ऑफ ऑटोक्लेव्ह. पहिला असतो कंटेनर. ऑटोक्लेव्हमध्ये एक उभ्या किंवा आडव्या आकाराचा सिलेंडर असतो जो गन मेटल किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो. या सिलेंडरमध्ये वाफ आणि दाब कंट्रोल करण्याची क्षमता असते. दुसरा असतो तो म्हणजे झाकण, ज्याला लीड असं म्हणतात. झाकणे स्क्रू क्लॅम्प्सने चांगले घट्ट बांधले जाते, ज्यामुळे ते एअरटाईट बनवले जाते. यामध्ये ऑफसेट्स वॉशर असतो जो झाकण आणि सिलेंडरमधील दाब ठेवण्यास मदत करतो. तिसरा कंपोनंट तो म्हणजे डिस्चार्ज टॅप. झाकणावर एअर आणि वाफ बाहेर सोडण्यासाठी डिस्चार्ज टॅप असतो. याच्या मदतीने वाफ आणि हवा नियंत्रित प्रमाणात बाहेर टाकली जाते. चौथा असतो कंपोनंट तो म्हणजे प्रेशर गॉज. ऑटोक्लेव्हमध्ये एक प्रेशर गेज असतो जो अंतर्गत दाब मोजतो. या गेजच्या मदतीने ऑटोक्लेव्हमध्ये किती दाब आहे हे मोजता येते आणि ते नियंत्रित करता येते. चौथा कंपोनंट असतो तो म्हणजे सुरक्षा वाल्व, दॅट इज सेफ्टी वाल्व. सुरक्षा वाल्व हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचा उद्देश ऑटोक्लेव्हमध्ये अत्यधिक दाब वाढल्यास ते आपोआप बाहेर सोडणे आहे. त्यामुळे अपघात टाळता येतो. पुढे आपण बघूया होल्डिंग पिरियड म्हणजे काय होल्डिंग वेळ. ऑटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक करण्यासाठी साधारणतः 121 डिग्री तापमानावर 15 मिनिटे 15 पाऊंड PSI दाब ठेवला जात असतो. या तापमानावर आणि दाबावर सूक्ष्मजीवांचा नाश होत असतो. स्क्रीनवर तुम्ही ऑटोक्लेव्हची डायग्राम ही बघू शकतात. पेपरामध्ये जर विचारलं गेलं तर तुम्ही ही डायग्राम पेपरामध्ये ड्रॉ करायची आहे. ह्या डायग्रामचा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या नोटबुकवरती बनवून घ्या. पुढे आपण बघूया गरम हवेची भट्टी, ज्याला हॉट एअर ओव्हन असं म्हटलं जात असतं.
हॉट एअर ओव्हन हा ड्राय हीटद्वारे निर्जंतुकीकरण करण्याची सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी पद्धत आहे. हॉट एअर ओव्हनची वैशिष्ट्ये: उच्च तापमान सहन करण्याची सामग्रीसाठी उपयुक्त असतात. हॉट एअर ओव्हन त्या पदार्थांवर प्रभावी आहे जे उच्च तापमान सहन करू शकत नाहीत, पण त्यांना वाफेच्या संपर्कामुळे नुकसान होऊ शकते. ग्लासवेअर शस्त्रक्रिया उपकरणे आणि टेस्ट ट्यूबमध्ये पॅक केलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण. ग्लासवेअर, फोर्सेप्स, कात्री, स्कॅल्पेल, स्वॅब स्टिक्स आणि टेस्ट ट्यूब पॅक केलेली सामग्री हॉट एअर ओव्हनद्वारे निर्जंतुकीकरण केली जात असते. वाफेच्या संपर्कात न येणारी सामग्री: तेल, जेली, पावडर इत्यादी पदार्थ जे वाफेचा संपर्क सहन करत नाहीत त्यांचे निर्जंतुकीकरण हॉट एअर ओव्हनद्वारे केले जात असते. विद्युत उष्णतेचा वापर आणि थर्मोस्टॅट. हॉट एअर ओव्हनमध्ये विद्युत चलित असतो. हॉट एअर ओव्हन हा विद्युत चलित असतो आणि त्यात एक थर्मोस्टॅट असते जो चेंबरमधील हवा दिलेल्या तापमानावर ठेवते. हॉट एअरमध्ये फॅन असतो जो चेंबरमधील हॉट एअर समानपणे वितरित करतो, ज्यामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. स्क्रीनवर तुम्हाला हॉट एअर ओव्हनची डायग्राम दिलेली आहे. ही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. पेपरमध्ये विचारली गेली तर अशाच पद्धतीची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. पुढे आपण बघूया हॉट एअर ओव्हनची रचना. स्ट्रक्चर ऑफ हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन साधारणपणे खालील प्रमुख घटकांचा समावेश असतो. एक आउटर केजिंग म्हणजे बाह्य संरचना, ज्यामध्ये हॉट एअर ओव्हन बाह्य भाग सामान्यतः मजबूत स्टील किंवा धातूचा बनलेला असतो, जो उष्णता आणि गंज प्रतिबंधक असतो. यामध्ये एक डोअर असते ज्यामध्ये इन्सुलेशन केलेले असते, ज्यामुळे ओव्हनच्या आतील उष्णतेची गळती होत नाही. आतील चेंबर, इनर चेंबर. ओव्हनचा आंतरिक भाग एक चौरस किंवा आयताकृती चेंबर असतो, जो तापमानाच्या नियंत्रणासाठी आणि समान हवेच्या वितरणासाठी डिझाईन केलेला असतो. या चेंबरमध्ये साधने, उपकरणे किंवा वस्तू ठेवता येतात ज्या निर्जंतुकीकरण करायच्या आहेत. थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅट हा तापमान नियंत्रित करणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो चेंबरमधील तापमान निश्चित ठेवतो आणि ओव्हन गरम होण्यासाठी किंवा थंड होण्यासाठी स्थिती नियंत्रित करतो. थर्मोस्टॅटच्या मदतीने हॉट एअर ओव्हनच्या तापमानाची नोंद ठेवली जाते आणि ते एक स्थिर तापमानावर ठेवले जात असते. हीटिंग एलिमेंट. हॉट एअर ओव्हनमध्ये विद्युत हीटिंग एलिमेंट असतो जो ओव्हनमधील हवा गरम करतो. हीटिंग एलिमेंट सामान्यतः स्टील किंवा निकेल क्रोममधून बनलेला असतो आणि तो तापमान वाढण्याच्या प्रक्रियेत मदत करतो. फॅन. हॉट एअर ओव्हनमध्ये एक फॅन असतो जो गरम हवेचे समान वितरण सुनिश्चित करतो. फॅन हॉट एअर ओव्हनच्या चेंबरमध्ये हवेचे सर्क्युलेशन साधतो, ज्यामुळे हवा जास्त प्रभावीपणे गरम होते आणि निर्जंतुकीकरण प्रक्रिया एकसारखी होते. डोअर. ओव्हनमध्ये एक मजबूत थर्मल इन्सुलेटेड डोअर असतं. डोअर सामान्यतः पारदर्शक काच असू शकते, जेणेकरून आपल्याला ओव्हनमध्ये काय चालू आहे ते पाहता येईल. डोअर सुरक्षितपणे बंद होणारे असते, ज्यामुळे उष्णता बाहेर गळती होत नाही. व्हेंटिलेशन होल्स. ओव्हनच्या बाह्य संरचनेत हवा बाहेर निघून जाण्यासाठी व्हेंटिलेशन होल्स असतात, ज्यामुळे ओव्हनचे तापमान नियंत्रित ठेवले जाते आणि आंतरिक हवेचा दबाव साधारण ठेवता येत असतो. कुठली सावधानता हॉट एअर वापरताना घेतली जावी हे आपण आता पाहणार आहोत. हॉट एअरमध्ये जास्त भार ठेवू नये. हवेचा मुक्त प्रवाह होण्यासाठी साहित्य योग्य पद्धतीने मांडावे. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे साहित्य पूर्णतः कोरडे असावे. टेस्ट ट्यूब, फ्लास्क इत्यादींना कापसाच्या बोळ्यांनी झाकलेले असावे. पेटी डिश आणि पिपेट्स कागदांमध्ये गुंडाळलेले असावेत. रबरचे साहित्य आणि ज्वालाग्रही पदार्थ आत ठेवू नयेत. ओव्हन उघडण्यापूर्वी किमान 2 तास थंड होऊ द्यावा, कारण अचानक थंड केल्याने काचेच्या वस्तू तडकू शकतात. पुढे आपण बघूया हॉट एअर ओव्हनसाठी तापमान आणि वेळ. सामान्य उद्देशासाठी तापमान 160 डिग्री सेल्सिअस, वेळ 2 तास. दुसरं 170 डिग्री सेल्सिअसवरती 1 तास, तर 180 डिग्री सेल्सिअससाठी 30 मिनिटं. विशेष साहित्य: कापण्याचे उपकरणे, उदाहरणार्थ डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे उपकरणे. तापमान 150 डिग्री सेल्सिअस, वेळ 2 तास. तेल, ग्लिसरॉल आणि पावडर. तापमान 150 डिग्री सेल्सिअस, वेळ 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शनचा पहिला पार्ट. लवकरच दुसरा पार्ट आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करून ठेवा. टिल देन टेक केअर.